तिथे महायुतीकडून राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता तसा अंदाज वर्तवला जातोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। त्यामुळे मुंबईसाठी महायुतीची काही विशेष रणनीती आहे का या चर्चांना आता उधाण आले। मुंबई लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन या दिग्गज नेत्यांची भेट झाल्यानं आता विविध चर्चांना उधाण आलंय। आपण या भेटीबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, खरं तर बावनकुळे आणि राज ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांची भेट होतीये। मुंबईसाठी काही विशेष रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे का, की आगामी काळातल्या मोदींच्या ज्या सभा आहेत, ज्या सभेच्या निमित्तानं राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एकत्र मंचावर येणार आहेत, याबद्दलची ही भेट होती। या भेटीचा तपशील काय? अगदी बरोबर आहे दीपक। आपण जर बघितलं असेल तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 11:15 वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर आले। अजूनही दोन्ही नेत्यांमध्ये इथे बैठक जी आहे ती सुरू आहे। यावेळी मनसेचे इतर नेते देखील उपस्थित आहेत। त्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असेल, ते देखील आहेत। आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत आणि तेही शिवाजी पार्कवर। आपण जर बघितलं असेल याआधी शिवाजी पार्क जे आहे ते राज ठाकरे सभा असतील, उद्धव ठाकरेंच्या सभा असतील, बाळासाहेब ठाकरेंच्या सभा असतील, यांनी गाजलं होतं। आणि आता हे शिवाजी पार्क जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सांगता सभा जी आहे ती महायुतीची होते आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज ठाकरे असतील, हे भाषण करणार। त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता बैठकीत चर्चा सुरू आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी महायुतीला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत। आणि जर मुंबईत प्रामुख्याने बघितलं तर मराठी टक्का हा महत्त्वाचा असतो आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळ मराठी टक्का मतं जी आहेत ती आहेत आणि याचमुळे कुठेतरी आजच्या बैठकीत देखील चर्चा होते की कशा पद्धतीने ही मराठी मतं महायुतीच्या पारड्यात पडतील याची रणनीती जी आहे ते ठरवली जाते। आणि मनसेचे पदाधिकारी आपण जर पाहिलं असेल तर मनसेचे सगळे नेते सध्या महायुतीच्या नेत्यांचा प्रचार करतायत। मुंबईत देखील महायुतीच्या नेत्यांचा मनसेचे पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते प्रचार करतायत। त्यामुळे पुढचे 3 दिवस कशा पद्धतीची स्वाभाविकच खरं तर पुढच्या 3 दिवसांची रणनीती असेल। याशिवाय मराठी मतांसाठी राज ठाकरेंचं मतदारांना साथ घालणं असेल आणि आगामी काळातल्या मोदींच्या सभा देखील असतील। या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या भेटीचे आणखी अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।